अहो हे जे काय चंद्रकांत दादा पाटील काय बोलले, कोणाला संपवायचंय त्यांना? राजकीय दृष्टिकोनातून आदरणीय पवार साहेबांना त्यांना संपवायचं हे बोलले होते का नव्हते? त्यामुळे जे आपले त्यांची चूक आहे का नाही हे मला सांगता येणार नाही. मी एवढा मोठा नाही, मी लहान कार्यकर्ता आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो, आपल्याच लोकांना तिकडे घेऊन त्यांच्या खांद्यावर बंदूक जर कोण ठेवत असेल तर हे भाजपचे लोक ठेवत आहेत. अहो 50-60 वर्ष या राज्यामध्ये भाजपला काय आणता आलं नाही, सत्ता येता आलं नाही. त्याचं मुख्य कारण कोण असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत. काँग्रेसचा विचार आहे, राष्ट्रवादीचा विचार आहे. अहो समाज कल्याणच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कोल्हापूरचा एक नेता जो आदरणीय पवार साहेबांबरोबर होता, त्यांच्या कंपनीला 200 कोटीचा मलिदा मिळाला. 200 कोटीचा. म्हणजे हा तुमचा विकास? अरे फक्त नेत्याच्या बाबतीत चाललंय असं नाही. मला एक पत्र मिळालं आल्या हे पत्र स्वाभिमानी इंदापूरकर काय सांगितलंय म्हणजे मी ऐकूनच वेडा झालो. ते म्हणाले इथं विकासाची कामं आली, पण प्रत्येक कामामध्ये 20% कमिशन घेतलं जातं. 20% कमिशन. किती खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? आता इथं राऊत साहेब आहेत, मी त्यांना विचारतो की जेव्हा पार्लमेंटमध्ये खासदार संभाजीराजे साहेब जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करत होते, भाजपचे नेते आणि तिथं असणारे खासदार त्यांना बोलून देत होते का साहेब? काय विषय मुद्दा मांडत होते? आरक्षणाचा, मराठा आरक्षणाचा मुद्दा. तुम्ही रेकॉर्ड काढा, भाजपचा एक सुद्धा खासदार नाही ज्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पार्लमेंटमध्ये मांडला. कुणीच नाही. गपचूप शांत. आणि तिथं संभाजीराजे बोलण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना सुद्धा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण राऊत साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यांना तिथं बोलण्याची संधी मिळाली. आणि यांच्याबरोबर अजून कोण व्यक्ती लढत होतं? मराठा समाजासाठी, धनगर समाजासाठी, लिंगायत समाज, मुस्लिम समाज या सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. तर तुमच्या सर्वांच्या लाडक्या खासदार सुप्रियाताई सुळे तिथं लढत होत्या. मग भाजपचे एवढे खासदार महाराष्ट्रातून गेले असतील तर तिथं तोंड का उघडत नाही? का बोलत नाहीत? त्याचं मुख्य कारण असं आहे की भाजप यांना बोलूनच देत नाही. आता कसं चाललंय, 9 खासदारकी मिळणार होती, जावं लागतं का काय दिल्लीला? आम्ही तरी एकच शिकलोय लहानपणीपासून, मराठी माणूस हा स्वाभिमानी माणूस असतो, दिल्ली समोर कधी झुकत नाही. हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. आम्ही इथं आहोत, बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन आम्ही पुढे लढत आहोत. मग तसं असेल तर कशाला जाताय दिल्लीला? कशाला तिथं तुम्ही झुकताय? अहो तुम्हाला माहिती आहे, गेले 3 दिवस झाले उदयनराजे साहेबांना सुद्धा तिथं वेळ मिळत नाही. 3 दिवस झाले दिल्लीत बसले, दिल्लीत. अहो त्यांच्याबद्दलचा आदर आहे आम्हाला. ते ज्या घराण्यातून येतो त्या घराणा म्हणजे आमच्यासाठी फार मोठं आहे. पण त्या घराण्यातल्या एका व्यक्तीला तुम्ही 3 दिवस तिथं बसवता आणि एक आमदार असणाऱ्या पक्षाला तुम्ही एवढं महत्व देता. त्यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात? तो जो कुठला संदेश असेल जो लोकांना कळायला पाहिजे तो कळालेला आहे. आणि या लोकसभेला तो संदेश मनामध्ये घेऊन ही लोक लढणार आहेत. कारण तुम्ही आमचे नेते घेऊ शकता, पण आमचा स्वाभिमान आणि महाराष्ट्रातली ही जनता घेऊ शकत नाही तुम्ही.